एका माणसाला रस्त्यावर 100 रुपयाची नोट सापडते. तो ती नोट उचलतो आणि एका सलूनमध्ये जाऊन केस कापतो. सलूनवाला ती 100ची नोट देऊन किराणाच्या दुकानातून 100 रुपयांचे तांदूळ विकत घेतो. किराणावाला ती 100ची नोट देऊन भाज्या विकत घेतो. भाजीवाला बाईकमध्ये पेट्रोल टाकतो. पेट्रोल पंपवाला सिनेमा बघतो. असं करत करत ती 100 रुपयाची नोट 10 हातातून फिरते आणि 1000 रुपयांचं काम किंवा माल विकत घेण्याची ताकद मिळवते. नोट तीच आहे, पण जितक्या हातातून फिरते तिची ताकद तितकी वाढत जाते. एका दुसऱ्या माणसालाही सडकेवर 100 रुपयाची नोट सापडते. तो ती नोट घेऊन आपल्या घराच्या लॉकरमध्ये ठेवून देतो आणि पुढची 10 वर्ष ती नोट लॉकरमध्येच पडलेली असते, कारण ती प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस काहीच विकत घेत नाही. किंमत कामाला किंवा मालाला असते. पैसा नुसतं ट्रान्झॅक्शन करण्यासाठी एक सर्वमान्य टूल, एक माध्यम म्हणून वापरला जातो. उदाहरणार्थ भारतामध्ये आपण रुपया वापरतो, अमेरिकेत डॉलर. अर्थशास्त्राची ही एक बेसिक शिकवण आहे की साचलेलं पाणी आणि साचलेला पैसा कालांतरात कुजून जातो. आता ही कहाणी मी तुम्हाला कशाला सांगतोय, कारण उद्धव सेनेचं एक अचीवमेंट डॉक्युमेंट म्हणजे कारकिर्दीचा जाहीरनामा माझ्या बघण्यात आला आणि त्यात एक मोठी उपलब्धी म्हणून त्यांनी सांगितलंय की मुंबई महानगरपालिकेच्या FDs मध्ये 92,000 कोटी रुपये बचत म्हणून ठेवण्यात आलेले आहेत. माझा प्रश्न असा आहे की याला कारकीर्द म्हणावं का अपयश? एक प्रॅक्टिकल सिनारिओ घेऊया. रस्ते वाईट असल्यास ट्रॅफिक जाम होतं, पेट्रोल डिझेल वाया जातं, खड्ड्यातून लोकांच्या गाड्या तुटतात, फुटतात, रिपेअरचा खर्च वाढतो, अपघात होतात वगैरे असे अनेक पदरं मिळून एका खराब सडकेमुळे अनेक मोर्चांवर जनतेचे आणि देशाचे कोट्यावधी पैसे वाया जातात. तसंच पिण्याचे पाणी प्रदूषित असेल तर अनेक कुटुंबांना डॉक्टरांचा खर्च वाढतो. त्याशिवाय तब्येत बिघडल्यामुळे कामाच्या सुट्ट्याही होतात, त्याचा पगार कट वगैरे होतो. असं अनेक ठिकाणी हे पैसे वाया जातात. याला म्हणजे या वाया गेलेल्या पैशाला अर्थशास्त्रामध्ये लॉस्ट अपॉर्च्युनिटी कॉस्ट असं हे नाव आहे. तर सडक, पिण्याचं शुद्ध पाणी, मलनिस्सारण, शिक्षण, कचऱ्याची विल्हेवाट, चांगली आरोग्य सुविधा वगैरे हे सगळे प्रश्न जर सुटले असते तर या 92,000 कोटींच्या FDsना दमदार कामगिरी किंवा ती वाघाची डरकाळी वगैरे म्हणता आली असती. आणि एकीकडे हे सगळे प्रश्न तसेच असताना 92,000 कोटी साचलेल्या पाण्यासारखे कुजवून ठेवले असतील तर गेस करा त्याच्या मागची ही लॉस्ट अपॉर्च्युनिटी कॉस्ट कोण भरतं? मराठी माणूस, मुंबईकर, मी आणि तुम्ही. हे कसं आहे की घरामध्ये एखाद्या तरुण माणसाला मोठा किडनी स्टोन सापडला आहे, ऑपरेशनसाठी 2 लाखांचा खर्च लागणार आहे, बँकेत 25 लाखांची FD आहेत, पण FD तोडू नये म्हणून त्याचं ऑपरेशनच होत नाही आणि तो तडफडत जगत आहे. याशिवाय एक फॅक्टर अजून आहे ज्याला इन्फ्लेशन रिस्क म्हणतात. महागाईमुळे 92,000 कोटी आज जेवढं काम करण्याची ताकद ठेवतात तेवढेच काम 5-7 वर्षांनंतर करण्यासाठी बहुतेक 100, 125 किंवा 150,000 कोटींचा खर्च येऊ शकतो. गेल्या 5 वर्षांचे महानगरपालिकेचे बजेट किती झपाट्याने वाढले हे बघा आणि तुम्हाला याचा अंदाज येईल. ह्या इन्फ्लेशन रिस्कमुळेच रखडलेले किंवा स्थगित झालेले प्रोजेक्ट नंतर दुप्पट, तिप्पट, 4पट महाग पडतात. पण असंही नाहीये की ठेवी अजिबातच नको. आपत्ती काळासाठी वार्षिक बजेटची काही ठराविक टक्के रक्कम हेल्दी बफर म्हणून ठेवींमध्ये असणंही गरजेचं आहे. पण लॉस्ट अपॉर्च्युनिटी कॉस्ट किंवा इन्फ्लेशन रिस्क, कमिटेड लायबिलिटी, हेल्दी बफर अशा विविध गोष्टींचा ताळतंत्र ठेवल्यास ही रक्कम आज जर 25-30,000 कोटींची असती तर याला एक योग्य निर्णय म्हणता आला असता. आणि ही रक्कमही FDs ऐवजी बॉन्ड्समध्ये गुंतवली असती तर त्यावर महागाईचा प्रभावही फारसा पडत नसतो. अनेक सरकारं आपले बफर फंड्स बॉन्ड्समध्येच ठेवतात. किचकट गोष्टी सोप्या करून थोडक्यात इतकंच सांगू शकतो. या एकूण प्रकरणाला तुम्ही उद्धवजींची दूरदृष्टी म्हणाल का अपयश?